मागे पडलाय। आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत। आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीन दलित लोकांवर, अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत। आज दिवसा ढवळे सरपंचांचे खून होत आहेत। बीड असेल, परभणी असेल, बदलापूर असेल, हे प्रकरण वाढत चाललेत। बीजेपीची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलाय। कोणाला भीती राहिली नाहीये पोलिसांची। सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। राज्यकर्ते जे असतील, सीएम असतील, स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करतायत। काही लोकांना रेकॉर्डवर एक आणतात, विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की जे परभणीचं प्रकरण आहे, रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही